जय महाराष्ट्र. ज्येष्ठ कृष्ण नवमी दिवशी असणाऱ्या भक्ती शक्ती संगम सोहळ्यासाठी आम्ही निघालो पुण्यात दिशेने. नारळ फोडल्यानंतर प्रियांका मंत्र म्हणून आम्ही प्रस्थान केलं. 1.5 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही पुण्यात पोहोचलो. आता आम्ही इथून निघालोय जंगली महाराज मठाकडे. 2 वाजता तिथं आपल्याला गुरुजींचं व्याख्यान ऐकायला मिळतं. तिकडे जात असताना आम्हाला लहान मोठ्या पालख्यांचं दर्शन झालं आणि नंतर आम्ही पोहोचलो जंगली महाराज मंदिरात. आम्हाला यायला जरा उशीर झाल्यामुळे आम्हाला गुरुजींचं व्याख्यान काय ऐकायला मिळालं नाही. त्यामुळे आल्यानंतर पहिल्यांदा फेटा बांधला आणि खाली निघालो. खाली जात असताना आम्हाला गुरुजींचं दर्शन झालं. गुरुजींचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला एक वेगळीच प्रेरणा मिळते. तिथनं निघाल्यानंतर आता आम्ही आलो डायरेक्ट डेक्कन चौकामध्ये. इथं आल्यानंतर सगळे दारकरी एका जागेवर बसून घेतात. इथं सर्व दारकरी शिस्तबद्ध पद्धतीने इथल्या येणाऱ्या पालख्यांचं दर्शन घेत असतात. इथं आम्हाला कट्टर हिंदुत्ववादी असलेले आशुतोष झा यांची भेट झाली. दुपारनंतर एक पालख्या इकडे येऊ लागल्या. त्या पालखीचं दारकऱ्यांनी दर्शन घेतलं. जोपर्यंत माऊलींची पालखी इथून जात नाही तोपर्यंत दारकरी एका जागेवर बसून राहतात. भजन गायन करून दारकऱ्यांनी इथलं वातावरण एकदम भक्तिमय करून टाकलं. दिवसभर पावसानं आपल्याला भरपूर साथ दिली पण संध्याकाळी थोडाफार पाऊस झाला. तेवढ्यातच संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी इथं आली. सर्व दारकऱ्यांनी